हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। मैं हूं प्रोफेसर नंद कुमार। केजीएफ हिंदी कक्षा में आपका स्वागत है। आज 6वें दिन 60 दिनों का बेसिक हिंदी कोर्स का आज हम पढ़ेंगे 20 शब्द। उन 20 शब्दों को पढ़ना है और 20 शब्दों का अर्थ कन्नड़ और इंग्लिश में याद रखना है, क्योंकि पहले ही मैंने कह चुका हूँ कि हमारे पास शब्दों का भंडार रहना चाहिए, तभी हम लोग सेंटेंस बना सकते हैं। तो इसीलिए डेली हमें 20 से लेकर 25 वर्ड्स को क्या है इकट्ठा करना है। तो इसीलिए आप सभी को मैं डेली यानी रोज़ाना 20 या 25 वर्ड्स आपको दूंगा। तो आप लोग 20 और 25 वर्ड्स को पढ़ते चले जाइए, यानी इकट्ठा करते चले जाइए। तो विद्यार्थियों, आपको एक बात कहने जा रहा हूँ। इस वीडियो को स्किप मत करिए, अंत तक इसे देखिए। ये बहुत ही लाभदायक है। और आपको क्या करना है, अगर ये वीडियो अच्छा लगा तो आप लाइक करिए, शेयर करिए, कमेंट करिए, सब्सक्राइब करना ना भूलिए। सो अंत तक मेरे साथ बने रहिए, इस वीडियो का लाभ उठाइए। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಕೊನೆ ತನಕ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿ 60 ದಿನಗಳ ಬೇಸಿಕ್ ಹಿಂದಿ ಕೋರ್ಸ್ನ 6ನೇ ದಿನ. ಈ ದಿನದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ 20 ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 20 ವರ್ಡ್ಸ್ಗಳ ಅರ್ಥ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ನೀವು 20 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಡೈಲಿ ನಾನು 20ರಿಂದ 25 ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಹೋಗ್ತೇನೆ. ಸೊ ಆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೀವು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ವಾಕ್ಯ ರಚನೆ ಮಾಡುವಾಗ ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ವಾಕ್ಯ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ನಮಗೂ ಬೇಕೇ ಬೇಕು. वर्ड्स इल्लारदे वाक्य रचने ಮಾಡೋದು ತುಂಬ ಕಷ್ಟ. सो इसीलिए आप लोगों को मैं 20 से लेकर 25 वर्ड्स आपको दूंगा और आज 20 वर्ड्स मैं यहाँ पर दिखा रहा हूँ. आप लोग ध्यान से देखिए और एक एक वर्ड पढ़कर आपको मैं सुनाऊंगा. हो सके तो आप लोग नोटबुक लेकर पेन लेकर लिख लेने के लिए कोशिश करिए. शुरू करता हूँ और आप लोग भी शुरू करिए. पहला वर्ड है, हिंदी शब्द आपको दिखा रहा हूँ. पहला वर्ड है किताब. किताब को कन्नड़ में पुस्तक कहते हैं और इंग्लिश में बुक. सो तीनों शब्दों को याद रखना है. हिंदी में क्या कहते हैं, कन्नड़ में क्या कहते हैं, इंग्लिश में क्या कहते हैं. सो 3 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಡಬೇಕು. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕಿತಾಬ್ ಅಂತೀವಿ, ಕಿತಾಬ್ ವರ್ಡ್ ಹಿಂದಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕ, ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಪುಸ್ತಕನೇ ಅಂತೀವಿ, ಸೇಮ್ ಬರಿಬೋದು. ಬಟ್ ಏನಂದರೆ ಲೆಟರ್ ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಪುಸ್ತಕ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ವರ್ಡ್ है ಬುಕ್. ಬನ್ನಿ ಎರಡನೇ ವರ್ಡು, ಎರಡನೇ ಶಬ್ದ ಪಾಠ. ಪಾಠ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಪಾಠ ಅಂತೀವಿ. इंग्लिश मीन्स इंग्लिश में लेसन कहते हैं. सो पहला वर्ड हुआ किताब, दूसरा शब्द हुआ पाठ. पाठ मीन्स कन्नडದಲ್ಲಿ ಪಾಠನೇ ಅಂತೀವಿ, इंग्लिशಲ್ಲಿ लेसन ಅಂತೀವಿ. और तीसरा शब्द है कविता. कन्नडದಲ್ಲಿ कविते, इंग्लिश में पोएम. तो ध्यान से आप लोग एक एक वर्ड्स को लिख लीजिए. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಪೆನ್ನು ಮತ್ತು ನೋಟ್ಬುಕ್ಕನ್ನು ತಗೊಂಡು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. 4ನೇ ಶಬ್ದ ನಾಟಕ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾಟಕ ಅಂತೀವಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ में ड्रामा. 5ನೇ ವರ್ಡು लेखक
कन्नड़ में भी लेखक, इंग्लिश में ऑथर और राइटर। छठवा शब्द है, आरನೇ शब्द कवि। कन्नड़दಲ್ಲೂ ಕೂಡ कविने ಅಂತೀವಿ और इंग्लिश में पोएट। सातवां शब्द है उपन्यास। हिंदी का वर्ड उपन्यास है, कन्नड़ वर्ड कादंबरी, इंग्लिश में नावल। आठवां शब्द है उत्तर। कन्नड़ में भी उत्तर, कन्नड़दಲ್ಲೂ ಕೂಡ ಉತ್ತರನೇ ಅಂತೀವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ। इंग्लिश में आंसर, इंग्लिशಲ್ಲಿ आंसर ಅಂತ ಕರಿತೀವಿ। 9ನೇ शब्द प्रश्न। कन्नड़ में प्रश्ने, हिंदी में केवल प्रश्न कहना, कन्नड़ದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಏನಂತೀವಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್। 10ನೇ वर्ड ಏನಿದೆ कक्षा। कन्नड़ में तरगति, कन्नड़ದಲ್ಲಿ तरगति ಅಂತೀವಿ। आमेले इंग्लिश में क्लासरूम, क्लास को क्लासरूम भी क्या कहते हैं, सो क्लासरूम। आगे मुंदे बन्नी। 11ನೇ शब्द शिक्षक। कन्नड़दಲ್ಲೂ ಕೂಡ शिक्षके, टीचर अंतीवी इंग्लिशಲ್ಲಿ, सो इंग्लिश का वर्ड है टीचर। 12वां शब्द है छात्र। कन्नड़ದಲ್ಲಿ अंतीवी विद्यार्थी, इंग्लिश में स्टूडेंट। 13वां शब्द है फल। कन्नड़ದಲ್ಲಿ हಣ್ಣು ಅಂತ ಆಗುತ್ತೆ, इंग्लिश में फ्रूट। 14वां शब्द है आम। कन्नड़ದಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಮ್ಯಾಂಗೋ। 15ನೇ शब्द यानी 15वां शब्द है सेब। ಸೇಬು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, या ಸೇಬು ಹಣ್ಣು ಅಂತ ಕೂಡ ಕರಿತೀವಿ, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಆಪಲ್। 16वां शब्द है 16ನೇ शब्द केला। ಕೇಲಕ್ಕೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಾಳೆಹಣ್ಣು, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ बनाना। 17वां शब्द है अंगूर। अंगूರಿಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ द्राक्षी हಣ್ಣು, इंग्लिश में ग्रेप्स कहते हैं। 18वां शब्द है 18ನೇ शब्द कलम। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ लेखनी, इंग्लिश में पेन। 19वां शब्द है मेज। कन्नड़ದ शब्द ಇದೆ ಮೇಜು, इंग्लिशಲ್ಲಿ ಕರಿತೇವೆ टेबल, इंग्लिश का वर्ड है टेबल। 20वां शब्द है कुर्सी, यानी हिंदी में कुर्सी, कन्नड़ದಲ್ಲಿ कुर्ची, इंग्लिश में चेयर। सो इस तरह से रोजाना 20 से लेकर 25 वर्ड्स को इकट्ठा कर लेना। इकट्ठा अगर करेंगे कम से कम 2 महीने अगर हम लगातार वर्ड्स को कलेक्ट करते चले जाएंगे तो हम लोगों के पास ज़्यादा क्या शब्द होंगे। ज़्यादा शब्द हो जाने से हमें लाभ होता है। कई वर्ड्स का अर्थ हम लोग जानते हैं, सेंटेंस करने के लिए भी आसान होगा और पढ़ने के लिए भी आसान होगा, समझ लेने के लिए भी आसान होगा। सो इसीलिए डेली 20 से लेकर 25 वर्ड्स हमें लेना है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾನು 20 ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದೇನೆ। ಈ 20 ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವು ಬಾಯಾಟ್ ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ಈ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥ ಏನು ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಇದೆ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿದೆ। ಸೊ ಡೈಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, 20ರಿಂದ 25 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ। ನಾನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್
ಮಾಡೋದನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ವರ್ಡ್ಸ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ ಆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳ ಅರ್ಥವೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಬರಬೇಕು. ಸೊ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು 20ರಿಂದ 25 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಡೈಲಿ ನೀವು ಓದ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಿ ಅರ್ಥ ಕೂಡ ನೆನಪಿಡಿ. ಡೈಲಿ ಆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿರಿ. ಸೊ ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಆ ವರ್ಡ್ಸ್ಗಳ ಅರ್ಥ ನೆನಪಿರುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಥರ ಮಾಡೋದರಿಂದ ನಮ್ಮ ವ್ಯಾಕ್ಯಾಬ್ಯುಲರಿ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. सो इस तरह से डेली हमें 20 से लेकर 25 वर्ड्स को क्या इकट्ठा करना. जैसे जैसे इकट्ठा करते चले जाएंगे और कुछ दिनों में सेंटेंस फॉर्मेशन किस तरह से करना, वाक्य रचना कैसी होती है, वाक्य रचना किस प्रकार करनी है वो आपको मैं सिखाऊंगा. उस समय वर्ड्स की आवश्यकता जब होगी तब इन वर्ड्स को क्या लेना. सो वर्ड्स को लेकर वाक्य रचना करना. सो हमें लाभ भी क्या हो जाता है. सो इसलिए आप लोगों को कह रहा हूँ कि आप लोग वर्ड्स इकट्ठा कर लीजिए. सो ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಡೈಲಿ ಈ ಥರ ನೀವು ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಇಕ್ಕಟ್ಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಿ. ಸೊ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಜಾಸ್ತಿ ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ಆಗಿರುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನೋಡಿ ಓದಿ ತೋರಿಸ್ತೇನೆ, ಅವನ್ನು अर्थ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. सो और एक बार आपको पढ़कर सुनाऊंगा हिंदी में, कन्नड़ में, इंग्लिश में. किताब पुस्तक बुक, पाठ पाठ लेसन, कविता कविते पोएम, नाटक नाटक ड्रामा, लेखक लेखक ऑथर और राइटर, कवि कवि पोएट, उपन्यास कादंबरी नावल, उत्तर उत्तर आंसर, प्रश्न प्रश्ने क्वेश्चन, कक्षा तरगति क्लासरूम, शिक्षक शिक्षक टीचर, छात्र विद्यार्थी स्टूडेंट, फल हಣ್ಣು फ्रूट, आम ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಮ್ಯಾಂಗೋ, ಸೇಬ್ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಆಪಲ್, ಕೇಲ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಬನಾನಾ, ಅಂಗೂರ್ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣು ಗ್ರೇಪ್ಸ್, कलम लेखनी पेन, मेज मेजू टेबल, कुर्सी कुर्ची चेयर. सो इस तरह से आप लोगों को वर्ड्स के यहाँ पढ़ते जाना है. इन वर्ड्स को खूबी तरह से आप लोग याद कर लीजिए और याद कर लेने से हमें ही लाभ होगा. सो हिंदी सीखने के लिए हमें आसान हो जाएगा. तो इस तरह से वर्ड्स इकट्ठा करते चले जाइए. सो यहीं पर ये वीडियो समाप्त करूँगा. धन्यवाद. थैंक यू. नेक्स्ट कक्षा में मिलेंगे. 7वें दिन की कक्षा में, उस कक्षा में और एक नया वीडियो लेकर आ जाऊंगा. तब तक के लिए आप मेरी प्रतीक्षा में रहिए. मैं भी आपसे मिलने के लिए आतुर रहूँगा. धन्यवाद. थैंक यू.